विजया एकादशी 2026 कथा आणि विशेष उपाय. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात जिथे आपल्याला वाटतं की आता मार्ग उरलेला नाही. पण शास्त्रात अशा एका एकादशीचा उल्लेख आहे जी अशक्य वाटणाऱ्या कामातही विजय मिळवून देते. ती म्हणजे विजया एकादशी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या एकादशीची तिथी, पौराणिक कथा, मंत्र आणि असे काही प्रभावी उपाय जे तुमचे भाग्य बदलू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तिथी आणि महत्त्व. यंदा 2026 मध्ये विजया एकादशी शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या एकादशीचे महत्त्व सांगताना शास्त्र म्हणतात की जर तुम्हाला एखादे जुने काम मार्गी लावायचे असेल किंवा शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर या व्रतासारखे दुसरे कोणतेही व्रत नाही. पौराणिक कथा. या एकादशीची कथा साक्षात प्रभू श्रीरामाशी जोडलेली आहे. जेव्हा श्रीराम माता सीतेच्या शोधात समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले तेव्हा अफाट समुद्र ओलांडून लंकेवर विजय मिळवणे हे एक मोठे आव्हान होते. त्यावेळी लक्ष्मणजीच्या सल्ल्याने श्रीराम वक्तालभ्य ऋषीकडे गेले. ऋषींनी त्यांना सांगितले की हे रामा, तुम्ही तुमच्या सैन्यासह विजया एकादशीचे व्रत करा. या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला समुद्र तर मार्ग देईलच, पण लंकेवर तुमचा विजय निश्चित होईल. प्रभू श्रीरामांनी विधिवत हे व्रत केले आणि त्यानंतर काय झाले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. रामाने रावणाचा वध करून विजयाचा ध्वज फडकवला. यशासाठी प्रभावशाली उपाय. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर या दिवशी हे 3 उपाय नक्की करा. उपाय पहिला, आर्थिक यशासाठी. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना 7 पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे धनाचे आगमन वाढते. उपाय दुसरा, मन शांतीसाठी. सायंकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 11 प्रदक्षिणा घाला. उपाय 3, विजयासाठी. या दिवशी गरजू व्यक्तीला फळ किंवा पिवळे धान्य दान करा. हे दान तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर करते. मंत्र आणि जप. एकादशीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप दिवसभर करू शकता. नारायणाय विघ्नमहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर मंडळी, ही होती विजया एकादशीची माहिती. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. धन्यवाद.